नमस्कार, मी सुनीता आरडीच रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहे वाटाण्यापासून कचोरी। तर चला सुरू करूया। पहिल्यांदा 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ओवा टाकणार आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण चांगलं पीठ मळून घेणार आहे। छानसं मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं पीठ तयार झालेलं आहे। ते चांगलं मळून घ्यायचं आहे। मळून झाल्यानंतर आपण ते भिजण्यासाठी 10 मिनिटं ठेवणार आहे। तोपर्यंत आपण आपला मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी त्यामध्ये थोडेसे धने, मिरे, तीळ छानसे भाजून घेणार आहे। थोडीशी बडीशेप टाकायची आहे आणि जिरे टाकायचे, ते पण छानसे भाजून घ्यायचे। जास्त जळून द्यायचे नाहीयेत। भाजून झाल्यानंतर ते काढून त्याचे वाटण तयार करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच कढईत आपण थोडंसं तेल टाकणार आहे। 2-3 हिरव्या मिरच्या, लसणाची पाकळी आणि वाटाणे। हिरवा वाटाणा घ्यायचा आहे, ओला वाटाणा, तोही चांगला परतून घ्यायचा आहे। सगळे मिश्रण आपण छानसं वाटून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कसुरी मेथी घ्यायची आहे, ती पण त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आणि आपण जे मसाला तयार केला होता तो सगळा त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। मस्त एकजीव मळून घ्यायचं आहे। एकजीव मळून झाल्यानंतर त्याचे छानसे गोळे तयार करून घ्यायचे। आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे, त्यामधून आपण एक गोळा काढणार आहे। गोळा काढल्यानंतर आपण वाटाण्याच्या मिश्रणाचा जो गोळा केला होता तो यामध्ये भरणार आहे। या पिठाच्या गोळ्यामध्ये तो गोळा आपण भरणार आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भरलेला आहे। याचा एक छानसा एक गोळा करून घ्यायचा आहे आणि तो एक लाटून घ्यायचा आहे। जास्त प्रेस नाही करायचं आहे त्यावरती, नाहीतर आतमधील मसाला तो बाहेर येईल। वरच्यावर लाटून घ्यायचा आहे। सगळ्या साइडने नीट लाटून घ्यायचा आहे। खूप बारीकही नाही करायची आणि जाड पण नाही ठेवायची। अशाच प्रकारे आपण सगळ्या आपल्या पुऱ्या तयार करून घेणार आहे। ते झाल्यानंतर सगळ्या झाल्यानंतर आपण ते तेलामध्ये तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपली कचोरी ही फुगलेली आहे। दोन्ही साइडने चांगली क्रिस्पी होईपर्यंत त्या तळून घ्यायच्या आहे। अशाच आपण सगळ्या तळून घेणार आहे। तळून झाल्यानंतर सर्व करणार आहोत। अशा छान छान रेसिपीसाठीच आरडी रेसिपीला सबस्क्राइब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।